नमस्कार मंडळ. तर आज आपण बघणार आहोत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असेल चमचमीत आणि झणझणीत भाजी. त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम सोयाबीन घेतले आहेत. त्याला गरम पाण्यामध्ये 10 मिनटं भिजवून ठेवलं आहे. 10 मिनटं भिजवून ठेवल्याच्या नंतर त्याचं पाणी वेगळं करून घेतलं आहे. एकदम सॉफ्ट झाले आहेत आपले सोयाबीन चंक्स. बघताय कसे झालेत. आता याच्यातलं पाणी काढून घेऊ आपण. असं काढून घ्यायचं, पूर्ण निमतायचं आहे पाणी. आता यामध्ये आपण 2 ऑनियन ॲड केले, टमॅटो ॲड केले, अर्धी वाटी दही, आता 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला, धने जिरा मिक्स पावडर आणि हे घरकुल मटण मसाला. या मसाल्याने टेस्ट एकदम छान येते. एकदा नक्की जरूर ट्राय करा तुम्ही पण. आता मीठ टाकू आपण आपल्याला हवं तसं आणि मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे मिक्स करून 10 मिनटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भाजीचा मसाला रेडी करून घेऊ. 2 ते 3 कांदे घेतले आहेत, टमॅटो घेतले आहेत आणि याची बारीक पेस्ट करून घेतली आहे. कढईमध्ये 2 चम्मच ऑइल टाकलं आहे आणि त्यामध्ये तडक्यासाठी जिरा राई टाकली आहे आणि वरतून आपलं वाटलेली पेस्ट टाकली आहे जी कांदा टमॅटोची आणि मिक्स केली आहे. ऑइल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लाल मिरची पावडर टाकले वरतून, जेणेकरून मस्त चव येईल भाजीला. आणि आपलं हे मिश्रण कढईमध्ये टाकून दिलं आहे आणि मिक्स केलं आहे आणि वरतून अर्धा चम्मच लिंबूचा रस टाकला आहे. याने भाजीला चव छान येते. वरतून कसुरी मेथी ॲड केली आहे आणि 5 मिनटं असंच वाफेवर ठेवलं आहे. तुम्ही बघता याचं स्ट्रक्चर कशी छान झालं आहे. कलर पण चेंज होत आला आहे. वरतून कोथिंबीर ॲड करून घेऊ. आपली सोयाबीनची चमचमीत भाजी रेडी आहे. एका प्लेटमध्ये सर्व करून याला आपण चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो. तुम्ही पण ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास नक्की तुम्ही ट्राय करून बघा. वरतून ऑनियन ॲड करू. मस्त चपातीसोबत खाऊ किंवा भातासोबत पण खाऊ शकतो. चला तर भेटू पुन्हाच असंच नवीन रेसिपीसाठी. बाय बाय. टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. टेक केअर.